रामकृष्ण हरी. आयुष्यामध्ये फक्त एवढीच गोष्ट करा, मी सांगतोय तेवढी. तुम्हाला कधीही अटॅकचा, ब्लड प्रेशर किंवा पित्त, ॲसिडिटी ज्याला म्हणतो, किंवा अपचन, शौचाला साफ न होणे, त्याच्या पुढं जाऊन सांगतो डायबिटीस, मधुमेह, पॅरालिसिस, हे जे अतिशय तुम्हाला सतावणारे रोग आहेत, हे कोणतेही यातला कोणताच रोग होण्याची पॉसिबिलिटी जवळजवळ 99% कमी केली जाईल. कोणतं औषध घ्यायचं नाही, काही नाही. आपल्या डेली रुटीनमध्ये फक्त मी सांगतोय त्या पद्धतीनं. पूर्वीचे लोक पाहत नाही. पूर्वी काय एवढी औषध होती का सांगा बरं. असं बी नाही की शेतकऱ्यामध्ये सुद्धा आणि आमच्या वारकरी लोकांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे आजार होते. काय कारण असतं त्याला? आता तुम्ही म्हणाल फास्ट फूड, हा मुख्य कारण आहे. आता आमचे वारकरी कुठं फास्ट फूड खातात? हां सांगा बरं. या सप्त्यातनं त्या सप्त्यात, त्या सप्त्यातनं या सप्त्यात. आणि शुद्ध जेवण, आहार हा शुद्ध स्वरूपाचा असतो. तळलेले पदार्थ जवळजवळ आमच्या वारकरी संप्रदायामध्ये फार कमी. आणि असे धाब्यावर जाऊन वगैरे असे जेवण करणारे एक मोजकेच महाराज जर सोडले, बाकीचे सर्व उपाशी राहतील, चहा पितील. आलं का लक्षात? तर धाब्यावर जाऊन जेवणे वगैरे वगैरे असले प्रकार त्यांच्याकडून होत नाही. किंवा एखाद्या याच्यावरती तळलेलं खायचं वगैरे असले प्रकार कधीच घडत नाहीत त्यांच्याकडे. आणि शेतकऱ्याला तर फास्ट फूड खायचा वगैरे प्रॉब्लेमच येत नाही. तरी डायबिटीस, अटॅक, पॅरालिसिस यासारखे प्रॉब्लेम का होतात? काय कारण काय? तर याचं उत्तर आपण पाहणार आहोत. कारणं सांगत बसण्यापेक्षा मी डायरेक्ट तुम्हाला अतिशय छोटा व्हिडिओ करतो. डायरेक्ट तुम्हाला उपाय मी सांगतो. फक्त सकाळी उठल्या उठल्या नीट लक्ष द्या. ज्या वेळेला तुम्ही तोंड धुता त्यावेळेला ही 2 बोटं किंवा 3 बोटं तोंडामध्ये घालून जर तुम्ही ओकारी केली, ओवाक करून अशी, लक्षात आलं का? तर ज्या वेळेला तुम्ही ओकारी करताय त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये जर पित्त असेल अतिशय कडू, की ज्यामुळे पायाचे गोळे दुख, अंग दुख वगैरे वगैरे असले प्रकार, पडू द्या ना पित्त. सकाळी सकाळी बरं का, मात्र रिकाम्या पोटी हे करायचं. काही जरी नाही पडलं तरी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त ओकाऱ्या जरी घातल्या आणि एकदम आत बोट नेऊन असं जर केलं तर लक्षात ठेवा काय होतंय ते मी सांगतो तुम्हाला. तर पोटावरती, पोटाचा व्यायाम आहे आणि पोटाचा व्यायाम होतो. त्यातल्या त्यात आपल्याला डायबिटीस वगैरे होण्याचं कारण म्हणजे पॅनक्रियाजनी सिक्रेट केलेलं इन्सुलिन. त्या इन्सुलिनच्या प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाण झालं की डायबिटीस निश्चित होतो. मग इन्सुलिन सिक्रिशन जर रेग्युलर ठेवायचं म्हटलं तर तुम्हाला ओकाऱ्या घालणं हे आवश्यक आहे. त्यामुळं तुमच्या पॅनक्रियाजला, पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमला हा एक प्रकारचा व्यायाम मिळतो, लक्षात ठेवा. आणि पोटावरची जी चरबी, हा एक 5 मिनटं तुम्ही व्यायाम केला, एक 20 वेळा तुम्ही ओकारी जर घातली, त्यासाठी आवाजच काढायला पाहिजे असं काय नाही. देण्यात आलं आवाज न काढता सुद्धा आपण ओकारी घालू शकतो. अशा जर ओकाऱ्या तुम्ही घातल्या तर सो मेनी डिसीजेस, म्हणजे भरपूर काही आजार होतच नाहीत म्हणून सांगतोय. तुम्ही करून पहा, लक्षात ठेवा. 10 वर्ष मी दवाखान्यात जात नाही बाबा, 10 वर्ष. ही सत्य परिस्थिती आहे.
याला केवळ कारण हे की आपलं दररोजचं जे रुटीन आहे त्या रुटीनमध्ये थोडासा चेंज केला, हे अशा पद्धतीनं जर चेंज केला तर तुम्ही पहा, तुम्ही ओकाऱ्या ज्या वेळेला घालता त्यावेळेला इथल्या शिरा या शिरा पूर्ण ब्रेनपर्यंत, पोटापासून ते ब्रेनपर्यंत सर्व नर्व ॲक्टिव्ह होतात. लक्षात ठेवा, सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला सुरुवात होते, गुठळ्या तयार होत नाही. आणि हे तुम्हाला दररोज जमत नसतं तर कमीत कमी आठवड्यातून 3-4 वेळा तर तुम्हाला हे करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हे माझं स्वतःचे अनुभव मी शेअर करतो, वाचले, कुठंतरी ऐकले, स्वतःचे जे अनुभव आहेत ते शेअर करतो. तर तुम्ही करावं हे, अशीच माझी एवढी हात जोडून विनंती. सहजासहजी उपचार करता येतील असे मी सांगत असतो. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.